अमरावतीच्या राजकारणात सध्या एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय। विरोधकांनी टाकलेला डाव आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला का? काँग्रेसने घेतलेल्या एका आक्षेपामुळे भाजपचा मार्ग मोकळा झालाय का? बंडखोर उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर आता हाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे। अमरावतीच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी होत आहेत त्यावरचा एक रिपोर्ट बघूया। अमरावती विधान परिषद निवडणुकीत आता राजकीय घडामोडींना वेग आलाय। भाजपकडून प्रवीण पोटे तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख मैदानात आहेत। मात्र या लढतीत तिसरी एंट्री झाली होती महायुतीचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांची। बाजोरियांच्या उमेदवारीमुळे भाजपची मतं विभागली जाऊ शकतात अशी चर्चा सुरू होती। मात्र काँग्रेसने बाजोरियांच्या अर्जावर आक्षेप घेतला। यानंतर तब्बल 8 तास छाननी झाली आणि अखेर बाजोरियांचा अर्ज बाद झाला। राजकीय वर्तुळात यानंतर एकच चर्चा सुरू झाली। काँग्रेसने विरोधकांवर निशाणा साधला की भाजपची डोकेदुखी दूर केली। अर्ज बाद झाल्यानंतर विप्लव बाजोरिया यांनी न्यायालयात धाव घेतली। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली, पण त्यांना तातडीचा दिलासा मिळाला नाही। त्यामुळे बाजोरियांच्या निवडणूक लढवण्याच्या स्वप्नांनाही धक्का बसलाय। दुसरीकडे बाजोरिया पितापुत्र आक्रमक झाले। निर्णयाची प्रत वेळेत दिली नाही असा आरोप त्यांनी प्रशासनावर केला। आम्हाला न्यायालयात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला असा आरोपही त्यांनी केला। सुनावणीत पक्षपात झाल्याचाही आरोप त्यांनी केला। 10 वेळा आम्ही निवडणुका लढलो। स्क्रुटिनीसाठी जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट 15 मिनिट 1 तास लागतो, परंतु ह्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मागील 9 तास आपल्याला तुम्हाला बाहेर उभं ठेवला आणि आम्हाला बसून ठेवला। आमची हिअरिंग 15 मिनिटांमध्ये गेली आणि विरोधकांची हिअरिंग कमीत कमी 7 ते 8 तास त्यांची हिअरिंग घेतली आणि हसी मजाक आणि ती निवडणूक प्रक्रिया नव्हती, त्यांच्या खेळ चालू होता त्या विरोधकांच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या। आणि आम्हाला पटलंही होतं की काहीतरी देअर इज समथिंग रॉंग, काहीतरी रॉंग होत आहे। जी प्रक्रिया त्यांनी राबवली आणि फॉर्म रिजेक्ट केला। तर जसं मी सांगितलेलं आहे की सर्व लोकांनी एकमत होऊन निवडणूक अधिकारीवर दबाव आणून माझा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे। ते तुम्ही पाहिलाच आणि सकाळपासून आम्ही 8 वाजेपासून इथे बसतो आहे। आता ते 7 वाजेपर्यंत त्यांनी फॉर्म रिजेक्ट केला आणि आम्ही 2 तास अजून वाट बघत आहे की आम्हाला कॉपी तरी भेटली पाहिजे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातही नाट्यमय घडामोडी घडल्या। छाननीपूर्वी भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली। यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। काही वेळातच बाजोरियांचा अर्ज बाद झाला। मात्र निर्णयाची प्रत मिळाली नसल्याचा आरोप करत बाजोरिया समर्थकांनी गोंधळ घातल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणूक विभागानं संबंधित व्हिडिओचा पेनड्राईव्ह पोलिसांकडे दिल्याची माहिती आहे। आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष आहे। राजकारणात कधी मित्र शत्रू होतात आणि कधी शत्रूंच्या चालीतून मित्रांचा फायदा होतो हे सांगणं कठीण असतं। अमरावतीत सध्या तसंच काहीचं चित्र आहे। काँग्रेसच्या आक्षेपानं बंडखोर मैदानाबाहेर गेले, पण त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला याचं उत्तर मतदानानंतर मिळेलच। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।